नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्यात येत आहे. परांडामध्ये घराच्या छतावर 25 ते 30 लोक अडकले होते. परांडामध्ये आतापर्यंत 22 जणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्यात आलं. 10 जणांचं रेस्क्यू बाकी आहे. वडनेर, देवगाव, ढगपिंपरी, लाखी, बुकी, साकत इथे बचाव कार्य सुरू. पुरामुळे घराच्या छतावर काही लोक अडकून पडले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी घराच्या पत्र्यावर आसरा घेतला. या नागरिकांचं हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी रेस्क्यू करण्यात आलंय. मी सकाळपासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय. सोलापूर जिल्हाधिकारी, धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परांडा तालुक्यामध्ये ढगपिंपरी नावाचं गाव आहे. या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत. काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेलं आहे. परांडा तालुक्यातलं ढगपिंपरी गाव आहे ना, ढगपिंपरी. तिथं आता काही 100 लोक काहीतरी फसलेत अजून. हा, पण तिथे हेलिकॉप्टर लागणार आहे. हा, त्याला बोलवा ना. तिथे कोणाला सांगायचंय ह्याच्यासाठी? कर्नल कोण आहे तिथे? सिंग. ओके ओके. ढगपिंपरी गावामध्ये. हा, ढगपिंपरी. संभाजी